ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटले। संजय देशमुखांनी घेतली प्रतापराव जाधवांची भेट। दिल्लीत प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी घेतली भेट। मात्र खासदारांच्या बैठकीला देशमुख ऑनलाईन होते उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन। खतांसाठी शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्यानं काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगर जालना मार्ग आंदोलकांनी अडवला। बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन। सरसकट कर्जमाफीसाठी तुपकरांनी सोडलं अन्न पाणी। पीक विमा अवकाळीनं झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी। आपण हिटलर नाही, पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे खुले ठेवा। सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर रोहित पवारांचं आंदोलन मागे। पावसाळी अधिवेशनाआधी चर्चेसाठी महाजनांचं आश्वासन। नाशिक निवडणुकीसाठी महायुतीची सहल रणनीती। दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे नगरसेवक आज होणार सहलीवर रवाना। मतफुटी रोखण्यासाठी शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवकही सहलीवर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं उद्या राज्यभरात आंदोलन। सरकारनं कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती करावी, करणार मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या होणार आंदोलन। नागपुरात विवाहितेचं शोषण करत धर्मांतराचा दबाव टाकल्याची घटना उघडकीस। गुंगीचं औषध देत अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप। 2 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी। 1 आरोपी फरार। छत्रपती संभाजीनगरातील 2000 शाळांपैकी 1200 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू। विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शाळेत स्वागत। ऐन पावसाळ्यात कोल्हापूरला आज उष्णतेचा येलो अलर्ट। मान्सून थबकल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात उकाडा वाढला। रविवारी तापमान 34 अंशाच्या पार। पाऊस न आल्यास राज्यातील पाणी टंचाई अधिक तीव्र होणार। राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 24% जलसाठा शिल्लक। पाऊस लांबल्यानं 3500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। पुण्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू। मान्सून लांबल्यानं पुणे शहरात पाणी कपात। समविषम तारखेनुसार पुण्यात पाणी पुरवठा नियोजन। नाशिक जिल्ह्यातील 7 धरणांनी गाठला तळ। गंगापूर धरणात केवळ 35% पाणी साठा। आणखीन 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर। 15 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं प्रशासनासमोर आव्हान। अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। होर्मुझची सामुद्रधुनी होणार खुली। इराणही अण्वस्त्र बाळगणार नाही। अमेरिका इराण शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले। शांतता करारानंतर ग्राहकांना मोठा दिलासा। कच्च्या तेलाच्या किमतीत 4% अधिक घसरण। लेबनॉनवर पुन्हा हल्ले नको। ट्रम्प यांचा इस्रायलवर हल्लाबोल। इस्रायलकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांवर ट्रम्प यांचा तीव्र आक्षेप।